नमस्कार मित्रांनो, आम्ही आज निघालो पेडगावला. तिकडे जायचं कारण म्हणजे आज पेडगावकरांचं मानाचं हिंद केसरी मैदान होतं. सूर्य उजडायच्या आधीच आम्ही पेडगावच्या मैदानावर पोहोचलो होतो. गेले गाडी पहिली तर मैदानाच्या जवळ लावली आणि तिथनं मग लगेच मैदानावर गेलो. तिथं पोचल्याच मला वर्गातला मित्र भेटला. तो पण तिथं रील शूट करायला आला होता. तेवढ्या तिकडून खालनं बैल सुटली. एक करून सगळी आपली बैल खाली आणत होती. पुढचा फेरा सुटायला अजून वेळ होता म्हणून पहिलं पोटा पाण्याचं बघितलं. तिथनं मागे येऊन बघतोय तर मैदानावर पब्लिक गोळा झालं. एवढं पब्लिक गोळा व्हायचं कारण म्हणजे तिथं बैलगाडा क्षेत्रातील नंदी म्हणजेच बकासूर आला होता. कसं तरी त्या सगळ्या गर्दीत आम्ही पुढे आलो आणि डायरेक्ट बकासूर पाशीच पोहोचलो. थोड्याच वेळात बकासूरचा फेरा सुटला आणि त्याने गट पण पास केला. तिथनं मग आम्ही वरती निकाल जाहीर होतो तिकडे गेलो. पेडगाव हिंद केसरीला सगळी टॉपचीच बैल आली होती. हळूहळू सगळ्या बैलांचं आणि पब्लिकचं शूट कव्हर केलं. शूट घेतच होतं तेवढ्यात मथुर आणि राहुल दादांनी एंट्री मारली. क्राऊड एवढा होता की मथुर पब्लिक मध्ये दिसतच नव्हता. कसं तरी त्या क्राऊड मधनं रस्ता काढून आम्ही मथुरपाशी पोहोचलो. आज मथुरला बारकी ड्रायव्हर पळवणार होतं त्यामुळे गट काढणं तर फिक्सच होतं. मथुरवरती पब्लिकचं एवढं प्रेम होतं की झेंडा पडायच्या आधीच मथुर सुटून आला होता. तरी सगळ्या पब्लिकनं मथुरला पकडला आणि परत खाली घेऊन गेली. आणि मी बोललो होतो तसंच झालं. बारीक ड्रायव्हरनं मथुरचा गट पास केला. मैदानावरती पब्लिक तरी एवढं होतं की उभं राहायला पण जागा नव्हती. एका कोपऱ्यात उभं राहून आम्ही अख्खा सेमी बघितला. सेमी बघून आम्ही आमच्या घरी जायला निघालो. तिथनंच थोडं बाहेर निघालो की एवढं आम्हाला ट्रॅफिक लागलं. त्या ट्रॅफिक मधनच बाहेर निघायला जवळपास आम्हाला अर्धा तास लागला. कसं तरी आम्ही त्या ट्रॅफिक मधनं बाहेर निघालो. तर आजच्या ब्लॉग साठी एवढंच. कमेंट मध्ये तुमच्या आवडत्या बैलाचं नाव नक्कीच सांगा.